मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 81. उत्तरेयाला आकस्मिक हिसका बसला. ते कशात तरी सापडलं असावं म्हणून सोडविण्यासाठी मी वळलो. उत्तरेयाचा शेव हाती घट्ट धरून अश्वत्थामा उभा होता. मला पाहताच तो हसला. मला आश्चर्य वाटलं. क्षणापूर्वीच्या सभेचा त्याच्या मनावर काहीच परिणाम कसा काय झाला नाही. कसल्या विचारात घडला आहेस एवढा? पुढं होऊन उत्तरीय माझ्या खांद्याभोवती लपेटीत तो नेहमीच्या जिव्हाळ्यानं म्हणाला, विचारात? कुठं? मी काहीतरी उत्तर दिलं. तो तेवढ्या उत्तरावर थांबणार नव्हता हे मला माहीतच होतं. चल, नगराबाहेर दूर भटकून येऊ. तू फारच अस्वस्थ दिसतोस. नको, आत्ता कुठंच जाण्याची इच्छा नाही. तुला सांगाती पाहिजे तर शोनाला घेऊन जा. मला कुणाबरोबरही जावंसं वाटत नव्हतं. शोन आणि कर्ण यात महदंतर आहे. मला कर्णासमवेत जायचं आहे. चल. त्यानं माझा हात आपल्या हाती घेत राजवाड्याच्या महाद्वाराकडे अंगुली उचलली. निरुपायानं त्याच्या समवेत जावं लागलं मला, कारण माझ्याशिवाय अन्य कुणालाच त्यानं असा आग्रह कधीही केला नसता. त्याच्याबरोबर चालत चालत महाद्वाराचा उंबरठा ओलांडताना न राहून मी त्याला विचारलंच, आज पितामह भीष्मांनी सांगितलेला तो 6वा पांडव कोण असावा असं वाटतं तुला? ते कसं सांगता येईल? पांडव 6 आहेत हे सत्य खरोखरच पटणार नाही, पण पितामहांनी सांगितलं त्या अर्थी ते सत्यच असणार. हा 6वा पांडव कोण, त्याच्याशी काय करायचं आहे आपणाला? तो कसा असेल एवढा कयास मात्र कुणालाही करता येईल. त्यानंही महाद्वारचा उंबरठा ओलांडला. आम्ही पायीच नगराबाहेर चाललो. कसा असेल तो? अश्वत्थामा जीवनाचा सखोल अभ्यासक होता. तो निश्चितच पांडवांसारखा नसेल. मग कुणासारखा असेल तो? पांडवांपेक्षा वेगळं असं त्याच्यात काय असेल? सर्वच. कदाचित तो 5 पांडवांपेक्षा सरस असेल. कदाचित तो त्या 5 कनिष्ठ असेल. ज्या वातावरणात तो वाढला असेल तेच त्याचं जीवन असेल, कारण संस्कार म्हणजेच जीवन. फुलाच्या परागदंडात लपलेली कृमीसुद्धा सत्संगतीनं देवमूर्तींवर चढविली जाते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं मत फार अनुकूल असतं, एखाद्याविषयी मात्र आपल्याला कधीच जिव्हाळा वाटत नाही. हे असं कारण का असतं अश्वत्थामन? मी त्याला विचारलं. कुठल्याही व्यक्तीविषयी आपली मतं अगदी बालपणापासून ठरत असतात. प्रसंगानुरूप कधी कधी त्यात थोडासा बदलही होत असतो, पण बालपणीची अनादराची मतं मात्र पायात खडा खुपल्यानंतर साकळणाऱ्या रक्तासारखी असतात. पुढे या साकळलेल्या रक्ताचं केळणीत म्हणजेच टणक गाठीत रूपांतर होतं. बालपणातील अनादराची मतं तारुण्यात आणि भावी आयुष्यात पक्की होत जातात. या टणक गाठींच्या अटळ त्रासामुळे चांगली सशक्त माणसं सुद्धा लंगडत लंगडत चालताना मी पाहिली आहेत अंगराज. म्हणूनच बालपण हा आयुष्याच्या घडणीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा काल मानतो मी. म्हणजे नवजात अर्भकाचं मन अगदी एखाद्या सुवर्ण तबकासारखं निर्मल असतं. त्याला जगाची, मानवी गुंतागुंतीची काहीच जाणीव नसते, पण भोवतीच्या परिस्थितीनं त्याला आपल्या अमंगळ हस्तांचा एकदा का स्पर्श केला की त्या हस्तांचे ठसे त्या तबकावरही स्पष्ट उमटायला लागतात. असंच तुला म्हणायचं आहे काय? नुसते ठसेच उमटत नाहीत राधेया, तर सुवर्णाच्या तेजोमय पार्श्वभूमीवर तेही सूर्यप्रकाशात स्पष्ट तळपायला लागतात. गुणांबरोबर नकळत दोषही व्यक्त व्हायला लागतात, कारण नवजात अर्भकाचं मन हे एखाद्या नुकत्याच धुवून झटकून साफ केलेल्या आणि सुकट टाकलेल्या वस्त्रासारखं असतं. कुठं नावाला सुद्धा एकही सुरकुती नसते त्यावर. पण तेच प्रौढाचं मन म्हणजे मात्र नुकत्याच सुकलेल्या आणि सुरकुत्यांनी भरलेल्या वस्त्रासारखं असतं. त्याच्यातील श्रद्धेचं, मांगल्याचं पाणी बाष्प होऊन उडून गेलेलं असतं. दाटलेले असतात ते केवळ अनेक गुंतागुंतीचे शुष्क धागे. किती धागे, किती सुरकुत्या, त्याला अंतच नाही. द्वेष, तिरस्कार, स्वार्थ, असूया, हव्यास, दंभ, ढोंग, क्रौर्य
क्रोध, किंकर्तव्यता, अज्ञान, अहंभाव, आसक्ती, स्तुती, आत्मस्तुती, कारुण्य, वात्सल्य, भक्ती, सार्थकता, ममता, प्रेम, काम, अगतिकता, उद्वेग, आत्मपीडन, मत्सर, मोह, असहाय्यता, नैराश्य आणि वैफल्य. किती अगणित सुरकुत्या ह्या व्यक्तीच्या जीवन वसनाला घेरून राहिलेल्या. कधी कधी अश्वत्थामा इतकं दीपविणारं बोलत असते की त्याचं ते बोलणं सारखं ऐकतच राहावं असं वाटे. मग यातून मार्ग काढण्यासाठी काहीच का उपाय नाही? ह्या सुरकुत्या म्हणजेच जीवन आहे की काय? या प्रश्नावर तो जे जे बोलेल ते अमृतात न्हाऊन निथळून निघणारं असंच असणार होतं. मार्ग का नाही? अवश्य आहे. तू कोळ्याचं जाळ पाहिलं आहेस ना? किती गुंतागुंतीचं असतं ते. पण त्या जाळ्यावरून स्वच्छंदानं फिरणारा कोळी त्या जाळ्यात गुरफटून मेला असं कधी पाहिलंस काय? शरीरातल्या मनाच्या या असंख्य धाग्यांत कधीही न गुरफटणारा असा एक कोळी तुझ्या माझ्यात सर्व चराचरात आहे. कोण तो? आत्मा. आणि त्या आत्म्याचा स्थायी भाव आहे प्रकाश. प्रकाश म्हणजेच शरीरातील चैतन्य. कधीच आणि कोणत्याही बंधनात गुरफटून पडू शकत नाही असं चैतन्य. पण चैतन्य म्हणजे काय हे जाणून घेण्याची तीव्र तळमळ पाहिजे. त्यासाठी जीवनावर अतूट श्रद्धा पाहिजे. एखाद्यानं अशी श्रद्धा जीवनात पाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या श्रद्धांना प्रचंड धक्के देणारी सत्य सभोवती उभी ठाकली, त्यात त्याची श्रद्धा डळमळली आणि तो इच्छा नसतानाही श्रद्धाहीन झाला, तर त्यात त्याचा काही दोष आहे? दोष असलाच तर तो परिस्थितीचा आहे असं म्हणावं लागेल. नाही राधेया, तसं म्हणता येणार नाही. श्रद्धा या कल्पनेचा तुझा अर्थ परिपूर्ण नाही. मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा ज्या श्रद्धेला तडा जात नाही तीच खरी श्रद्धा. खरा श्रद्धावंत कधीच अश्रद्ध होत नाही आणि परिस्थितीवर खापरही फोडत नाही. श्रद्धाहीन माणूस म्हणजे मात्र सुगंधी केवड्याच्या आत जीवनभर राहूनही गंधहीन झालेलं निरुपयोगी कणीस. अशा माणसानं 100 वर्षाचं जीवन जगून सुद्धा काहीही, खरोखरच काहीही मिळवलेलं नसतं. त्याच्या डोळ्यांतून तेजाचे स्फुल्लिंग वर्षू लागले. मुखमंडल ब्रह्मतेजानं कसं तळपू लागलं. श्रद्धा, कशा कशावर ठेवावी माणसानं श्रद्धा? श्रद्धा म्हणजे तरी नेमकं काय? त्याला चेतावून त्याची रसवंती फुलविणं हा माझा नित्याचा परिपाठ होता. श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ. स्वतःवरच श्रद्धा हवी. ज्याची स्वतःवर, स्वतःच्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही, तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही. दुर्योधनानं पांडवांना राज्य देण्याबाबत प्रखर विरोध दर्शविला. हे राज्य केवळ कौरवांचंच आहे, पांडवांचं नाही, अशी त्याची मनोमन श्रद्धा आहे. म्हणूनच ना? मुळीच नाही. स्वार्थ म्हणजे स्वतःवरची श्रद्धा नव्हे. चूक होते ती नेमकी इथंच. स्वार्थ झाला तरी तो चूक कसा? निसर्गानंच तो विचार मानवाला दिला आहे की नाही? स्वार्थाची जाणीव ही चूक नसेल ही, पण या जाणीवेला मर्यादा असावी लागते. एक जीभ या इंद्रियाचं स्वरूप घे. एखाद्यानं ठरविलं की जगात अस्तित्वात असलेल्या सर्व रसांचा आस्वाद घ्यायचा, अगदी मनसोक्त, आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी राक्षसी हव्यासानं तो एकसारखा जीवनभर धावत राहिला, तरी त्याला त्याचं जीवन त्या इच्छापूर्तीसाठी कधीतरी पुरं पडेल काय? कुठल्याही स्वार्थी कल्पनेचं हे असंच आहे. विधात्याचा चोहो दिशांना विखुरलेलं हे अमर्याद जग कधीच आणि कुणालाही एकट्यानं घेऊ म्हटल्यानं कधीतरी कवेत घेता येणं शक्य आहे काय? कारण आदिशक्तीनंच मानवाला सर्व क्षेत्रांत समर्याद केलेलं आहे. राजवाड्याच्या तटाजवळ वाढलेल्या तृणांकुराला जेवढी राजवाड्याची तेवढीच मानवाला खऱ्या अर्थानं विश्वाची कल्पना आहे. मानवाच्या बुद्धीची जेमतेम श्रीफलाला पुरेल एवढीशी कव विश्वाला कधीच घेरू शकणार नाही. मग जीवन म्हणजे तरी काय? केवळ एक अपघात? मी विषय थोडा बदलला.
नाही. जीवन म्हणजे जन्ममरणाच्या तासांतून अविरत वाहणारी सरिता, परमात्मा रूपी सागराला मिळण्यासाठी आसुसलेली, मुक्तीसाठी तळमळणारी. मुक्ती म्हणजे केवळ वेदनाहीन मृत्यू, अशीच मुक्तीबाबत तुझी कल्पना आहे की काय? नाही. मुक्ती म्हणजे अविरत अखंड प्रकाश, चैतन्यमय, प्रकाशमय, शरीरहीन, भावहीन अस्तित्व. आत्म्याचा एकच एक असलेला भाव, प्रकाश. जरा डोळसपणे सभोवती पाहशील तर सारं जीवन चराचर प्रकाशासाठी कसं नुसतं कणाकणांनी आसुसलेलं आहे हे पाहून तू दिडमूड होशील. कृमी, कीटक दीपज्योतीवरच का झेपावतात? वनस्पती, लताविली, तृणांकुर सर्व आपापलं मुख आकाशाच्या रोखानं उंचावून प्रकाशासाठीच का तळमळतात? कुणालाच हे विसरून चालणार नाही की जीवनाचा स्थायी भावच प्रकाश आहे. मग हा प्रकाश मानवाला सहजसाध्य का नाही? जीवनाचा हा जर मूळ उद्देश आहे तर तो इतका दुष्प्राप्य का? जीवनाचा उद्देश प्रकाश आहे, पण तो अगदी अंतिम असा उद्देश आहे. तो साध्य होण्यासाठी अनुभूतीची जरुरी आहे. निरनिराळ्या भावविभावांची अनुभूती. विविध अनुभव घेतल्यानंतरही मी शोधतो आहे ते हे नव्हे असं समजून आल्यानंतर मानव अंती आपल्या अंतरात्म्याकडे वळेल. त्याला तसं वळावंच लागेल. अटळ म्हणून स्वीकारावा लागणारा मानवजातीपुढचा अध्यात्म हाच एकमेव मार्ग राहील. नाही अश्वत्थामन, काळाचे कितीतरी पट फाडून मी भविष्याचा वेध घेण्यासाठी बुद्धीला ताण दिला आहे, पण तू म्हणतोस तसा मंगल दिन कधी काळी उगवेल यावर माझाच काय पण कुणाचाच विश्वास बसणार नाही असं मला वाटतंय. आशा आकांक्षा उराशी नुसते कवटाळून मृगजळामागे धावण्यात काय अर्थ आहे? अजूनही तू संभ्रमातच आहेस, पण त्यात तुझा काहीच दोष नाही. मानवी मनच मुळात विचित्रच आहे, रथाच्या चक्रासारखं. अनेक आरे असतात त्या चक्राला, पण खरा चिकित्सक त्या आरे ज्या एका विशिष्ट कण्याभोवती फिरतात त्यावरच लक्ष देत असतो. तू म्हणतोस भवितव्याचा वेध घेण्यासाठी काळाचे असंख्य पट फाडून तू पाहिले आहेस, पण प्रश्न असा आहे की काळाला कधी असे पट खरोखरच असतात काय? की आपण आपल्या सोयीसाठी दिवस, मास, ऋतू आणि वर्ष या कारावासात काळाला निष्फळ कोंडू पाहतो आहोत? मला वाटतं भवितव्य ही मानवानं निर्माण केलेली भयानक भूल आहे. जरा सखोलपणानं विचार करून पहा. काळाला कधीतरी भूत आणि भविष्य आहे काय? काळ हा अखंड आहे आणि अखंडत्वाची जाणीवच मानवाला खऱ्या अर्थानं निर्भय करू शकेल. त्याची दिव्य प्रज्ञा फुलून ओसंडू लागली. बोलत बोलत आम्ही नगरापासून दूर अर्ध्या एक योजनावर केव्हा आलो याचं आम्हा दोघांनाही भान राहिलं नाही. नगराबाहेरचं विष्णू मंदिर आलं. आल्यासारखं दर्शन तरी घेऊन जाऊ असं म्हणून आम्ही मंदिरात प्रवेश केला. संध्याकाळ होत आली होती. गुलाबी वर्णाच्या पश्चिम क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर उंचावरून काही सारंग पक्षी कलकलाट करीत घरकुलाकडे परतत होते. दर्शन घेऊन आम्ही मंदिराबाहेर आलो. अश्वत्थाम्यानं दिलेल्या गाभाऱ्यातल्या घंटेच्या टोलाचे मागं रेंगाळणारे काही गुढरम्य मधुर स्वर माझ्या कानांत घुमत होते. मंदिराबाहेर येताच वर पाहत त्यानं कळसाच्या रोखानं आपली अंगुली उंचावली. ते पाहिलंस काय? निश्चल उभा राहून त्यानं विचारलं. हो, मावळतीच्या किरणात कळसावरचा सुवर्णकुंभ फारच आकर्षकपणे तळपतो आहे. छे, कळसावरच्या सुवर्णकुंभाबद्दल नव्हे, त्याखाली मंदिराच्या माथ्यावर पाषाणाच्या निरुंद फटीत नुकतंच उगवलेलं ते पिप्पलाचं रोपटं बघ. काय आहे उपयोग त्याचा? उपयोग तुझ्या दृष्टीनं नाही, पण माझ्या दृष्टीनं खूपच आहे. आपली लुसलुशीत लाल पानं हलवून ते सांगत आहे की या पाषाणांच्या माथ्यावर पाय देऊनही मला जगायचं आहे, वायूबरोबर डुलायचं आहे. प्रतिकूलतेच्या पाषाणाला एक साधंसं रोपटं सुद्धा निसर्गात शरण जायला तयार नाही, आणि मानव मात्र. बोलता बोलता तो मध्येच थांबला. आम्ही नगराकडे परतलो.
मार्गातच त्याची पर्णकुटी असलेली युद्धशाला आली. माझा हात आपल्या हाती प्रेमानं घेऊन तो क्षणभर थोपटत म्हणाला, राधेया, विसरून जा मी सांगितलेलं सर्व. मी जसा कुणी ब्रह्मज्ञ नाही, तसा जीवनाच्या गूढ अंगाचा विचार करण्यासाठी तुझाही जन्म नाही. तुझा जन्म कृतीसाठी आहे. कारण जीवनाची जी वाटचाल तू केली आहेस ती केवळ दिपविणाऱ्या कृतींनीच भरलेली आहे. माझा हात सोडून तो युद्धशालेच्या महाद्वाराच्या पुरुषभर उंचीच्या पोटद्वारातून आत गेला. ते ठेंगणं पोटद्वार ओलांडताना त्याच्या शिरावरच्या वस्त्राचा द्वाराच्या महिरपीला ओझरता स्पर्श झाला. क्षणातच तो द्वारामागं अदृश्यही झाला. किती सखोल अभ्यास होता त्याचा. अगदी सहज तो जीवनाची अनेक अंग मला वेळोवेळी उकलून सांगत होता. तो जाता जाता म्हणाला, तुझा जन्म केवळ कृतीसाठी आहे. तसा प्रत्येकाचा जन्म कृतीसाठीच असतो. तरीही जो तो आपल्या परीनं जीवनाचा अर्थ लावण्यात घडलेला असतो. मी परतलो. राजवाड्याच्या प्राकारातून आत शिरताना अश्वशालेत बाबा घोड्यांना खाद्य देणाऱ्या सेवकांना काही सूचना करीत असलेले दिसले. वार्धक्यामुळे आता त्यांचं शरीर जर्जर झालं होतं. अंगकाठी वाकली होती, पण मनाची उभारी अजूनही तशीच होती. मी त्यांना कितीतरी वेळा आवर्जून सांगितलं होतं की आता विश्रांती घ्या, पण त्यांचं एकच उत्तर ठरलेलं होतं, वसू, शरीर थकलं तरी माणसाचं मन कधीच थकत नाही. त्याला काही ना काही उद्योग हवाच असतो. त्यांनी सांगितलेल्या या आणि अशाच मौलिक विचारांनी माझं जीवन घडलेलं होतं. त्यांच्याच अपार कष्टांनी माझ्या जीवनाच्या पर्णकुटीचं एका भव्य राजवास्तूत रूपांतर झालं होतं. माझ्या माहितीप्रमाणे निखिल आर्यवर्तातील मी पहिलाच असा सुतपुत्र होतो की ज्याच्या मस्तकावर सुवर्ण किरीट चढविला गेला होता आणि त्याचं एकमेव श्रेय माझ्या माता पित्यांना होतं. संपत्ती, कीर्ती, कुटुंब सौख्य, पुत्र सौख्य सर्व सर्व माझ्या चरणांशी लोळण घेत होतं. पण त्या सर्वांपेक्षाही मातापित्यांची इतकी दीर्घकाल मिळालेली वत्सलतेची छाया मला अधिक सुखावीत आली होती. वाड्यावरचे सर्वजण राधामातीला राजमाता म्हणत होते. वृषाली माझ्यावरच्या प्रेमानं भारावून ते ऐकताना मला म्हणत होती की तुमच्यामुळेच त्यांना सर्वजण राजमाता म्हणतात. पण तिला वेडीला काय कल्पना होती की माझ्या मातेमुळेच मला सर्वजण कर्ण म्हणत होते, अंगराज म्हणत होते, महाराज म्हणत होते. म्हणूनच पुढं होऊन मी अश्वशालेत गेलो. मस्तक नमवून मृदू स्वरात म्हणालो, बाबा, आपण इथे येण्याचे कष्ट कशाला घेतलेत? सेवक ही कामं प्रामाणिकपणानं करताहेत. शिवाय संजय काका आहेत त्यांच्यावर देखरेख करायला. डुगडुगणारी मान सावरीत ते म्हणाले, कोण, वसू? पुत्रा, जन्मभराच्या सवयी इतक्या सहज कुणाला सोडता येत नाहीत. तू सोडशील काय हातातील धनुष्यबाण? वाड्यावर जीव रमत नाही. घोड्यांत राहिलो, घोड्यांत वाढलो. त्यांचं फुरफुरणं हेच माझं संगीत. इथं बघ, किती प्रकारचे घोडे आहेत. त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी समाधान वाटतं मला. पण आता संध्याकाळ झाला आहे. आता आपल्या कक्षाकडे चला. मीही वरच चाललो आहे. चल. त्यांनी आपला हात माझ्या हाती दिला. माझ्या हाताचा आधार घेत ते चालू लागले. त्यांची करता येईल तेवढी सेवा करणं हे ज्येष्ठ पुत्र या नात्यानं माझं पहिलं कर्तव्य आहे. माझ्या खांद्यावर भार देत एक अशी राजवाड्याची पायदंडी ते हळूहळू चढू लागले. मी हस्तिनापुरात आलो त्या पहिल्याच दिवशी त्यांच्या हाताचा आधार घेऊन या पायदंड्या चढलो होतो. आज ते माझ्या खांद्याचा आधार घेऊन त्या चढत होते.